सुरेश धस यांच्याकडून तुमच्याही जीवाला धोका होऊ शकतो असं त्यांनी सुचवलं होतं. असंच त्यांनी थेट सुचवलं होतं, कारण की सुरेश धस यांची प्रवृत्ती तशा प्रकारची आहे. अनेक राजकीय पक्षात ते फिरून आलेले आहेत आणि भाजपमध्ये आता स्थिरावलेले आहेत. सुरेश धस हे भाजपचे आमदार असल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नव्हती आणि म्हणून मग राम खाडे परत माझ्याकडे आले की आपण आता काय करायचं, म्हणून आम्ही स्वतः तक्रार एक विस्तृत स्वरूपात लिहून त्याला साधारणतः 300 कागदपत्र पुरावा म्हणून लावून मुंबईच्या ईडी कार्यालयामध्ये सुरेश धस यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती की 1000 कोटीच्या वर घोटाळा आहे. त्यांचं सगळं शेड उघडून टाकण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या पत्नीला मारहाण सुद्धा झाली होती. त्यांच्या काही माणसांना मारलं होतं. ते लगेच तिथे पोचले होते, परंतु त्यांना उशीर झाला, ते हल्लेखोर पळाले. याच्या मागे पण सुरेश धस आहेत अशी तक्रार राम खाडेंनी परत मग पोलिसांकडे दाखल केलेली होती. बघा, असीम सरोदे साहेब यांना मी कधी ओळखतही नाही, मी त्यांना कधी काही बोललोही नाही. माझा आणि त्यांचा अर्थार्थी काही संबंध नाही. असीम सरोदे मोठे वकील आहेत, त्यांना माझ्यापासून धोका बेका त्याचा काय संबंध. आता अवघड झालं बाबा.